जयंतराव आई बाबा सॉरी तुम्ही खूप टेन्स्ड वाटत होता म्हणून मी इथे आलो. जयंत रे लक्ष्मीला तुला काही सांगायचं आहे? वाडा स्पीड वाढ. म्हणजे लक्ष्मीचं असं म्हणणं आहे की म्हणजे हे बघ ना, आता पाच परतावणीसाठी तू आणि जानू इथे परत येणारच, बरोबर ना? तर समजा तुम्ही आता तुझ्या घरी न जाता इथेच राहिलात तर चालेल का तुला? ॲक्च्युली बाबा मी तुम्हाला हे विचारणारच होतो की आम्ही जर पाच परतावणीसाठी नाही आलो तर चालेल का? नाही काय नाही, लग्नामुळे ॲक्च्युली मी बरेच दिवस ऑफिसला जाऊ शकलो नाही, त्यामुळे खूप पेंडिंग वर्क आहे. जयंतराव म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, तुम्ही ना मी तुमच्याकडे मदत मागते असं समजा आणि थांबू शकलात तर खरंच खूप आधार वाटेल आम्हाला. आई बाबा काय झालंय? अगं जानू, झालंय असं की आज बँकेचा जो अपघात झाला त्यामुळं लक्ष्मीला खूप घाबरल्यासारखं झालंय. म्हणून आम्ही जयंतला असं म्हणत होतो की तुम्ही आता म्हणजे पाच परतावणी करता तुम्ही येणारच ना परत, तर मग तुम्ही समजा घरी न जाता इथेच काही दिवस राहिलात तर. जानू ग खरंच सांगते, म्हणजे मला कळतंय की कदाचित खूप अडचण होते आम्ही हे जे काही बोलतोय त्यामुळे, पण जर थांबू शकलात तर खरंच बरं होईल, खूप आधार होईल. आई तुझी इच्छा आहे ना आम्ही इथे राहावं अशी, मग आम्ही राहू. जयंत सर, माझ्या आई बाबांना जर का माझी गरज असेल तर मला इथे राहायचंय आणि माझी खात्री आहे तुम्ही सुद्धा इथे राहाल, हो ना? जयंतराव चालेल का रे? ओके. मनापासून आभार. होय जानू, जयंतच्या गळ्यात परत एकदा हार घालण्याच्या दडपणाने तुला सगळं आठवत आहे. तसंच मला माझी नात पुन्हा त्या पिंजऱ्यात जाणार ह्या दडपणाने माझ्या सुद्धा अंगात बळ आलंय. जानू असा वेडेपणा करू नकोस. अगं हा जयंत कसा आहे, त्याने तुला आजपर्यंत कसा आणि किती त्रास दिलाय, कसा छळ केलाय हे मी बघितलंय. आणि त्याचा जाब विचारण्यासाठी मी जेव्हा त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने माझी काय अवस्था केली. हो आजी, मला माहिती आहे त्या नराधमानेच तुझी ही अशी अवस्था केली. आजपर्यंत जे जे त्याच्या विरोधात गेलेत ना त्यांची त्याने अशीच अवस्था केली आहे. इतके दिवस मला सगळं दिसत होतं, कळत होतं, पण माझं शरीर मला साथ देत नव्हतं ग. त्याच्यामुळे मी तुला काहीच सांगू शकत नव्हते. विश्वाने तुला सत्य सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण ह्या जयंतने त्याला अजिबात दाद लागू दिली नाही. हा स्वतःच्या स्वार्थासाठी कुठच्याही थराला जाऊ शकतो बघ. म्हणून म्हणते चल सगळ्यांना सगळं सत्य आत्ता सांगून टाकूया. चल. बघ माझ्याकडे बरं वाटतंय. एक मिनिट हे का. अरे भाऊ काय रे, अरे किती वेळची पडली ही ताई इथं, एवढ्या उन्हात आणायचं तिला बाहेर पडूच कसं दिलं? चॉकलेट घातलं बरं वाटतं, थोडं बरं वाटतंय आता. भावना, एक काय चाललंय तुझं? कुठे गेली होतीस तू? अगं बाकीचे सगळे जाऊ दे, निदान आईला तरी सांगायचंच नाही. हे बघ भावना, आता तू एकटी नाही आहेस. आपल्या बाळाची जबाबदारी सुद्धा आहे तुझ्यावरती. कळतंय ना तुला हे सगळं? सॉरी सिद्धिराज, खरंच सॉरी. मला वेंकीदादाबद्दल कळल्या मला घरात थांबवलंच नाही हो. त्यामुळे मी होते तशी लगेच बाहेर निघाले आणि मग मी रस्त्याने चालायला लागले, मला चक्कर आली. म्हणून तुम्हाला एक कॉल सुद्धा नाही केलास भावना? वेंकी दादाबद्दल मी तुला काही सांगितलं नाही, यामागे काहीतरी कारण असेल ना. त्या गोष्टीचा तुला धक्का बसू नये म्हणून मी हे सगळं नव्हतं सांगितलं. निदान वाट तरी बघायचीस. असो,
हे बघ वेंकी दादा आता बरं आहे हं? आणि बाकी सगळ्या गोष्टींची काळजी मी घेऊ शकतो, पण पण तुझी आणि बाळाची काळजी तुला स्वतःलाच घ्यावी लागणार आहे. तुला केवढं शोधलं माहितीये भावना आम्ही. नको नको ते मनात विचार येऊन गेले. हा भीती वाटत होती माहितीये. सॉरी, खरंच सॉरी, माझं चुकलं. मी असं वागायला नको होतं. सिद्धिराज, सॉरी म्हटले ना मी. खरंच माझं चुकलं. मला माहितीये मी घराच्या बाहेर पडायला नको होतं, पण माझी चूक मला कळलीये ना आता. तुम्ही नका ना असे चिडू माझ्यावर. काय भावना, सॉरी आणि प्लीज बोललं की झालं का? तू माहितीये ना तू प्रेग्नंट आहेस. डॉक्टरांनी जपायला सांगितलंय तुला. हं? बीपी सारखं वर खाली होत असतं तुझं, आणि 2 तास तू कोणाला नसेल तर गायब झालीस अशी. तुला माहिती तुला जेव्हा शोधत होतं तेव्हा काय वाटत होतं मला ते. पण आज जे काही घडलं ना त्यावरून मला एक गोष्ट मात्र कळली की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. बस आता विषय बदलू नकोस. मी काय बोलतो? मी कुठे विषय बदलतेय? तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे म्हणूनच तर माझ्यासाठी एवढे मणवण फिरलात ना. हो पण सिद्धिराज, अहो ह्यालाच तर संसार म्हणतात ना. कधीतरी मी तुमच्यावर रागवणार, कधीतरी तुम्ही माझ्यावर चिडणार, तुम्ही रुसणार, पण या सगळ्यात तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात मला सांभाळून घ्यायला. हे जास्त महत्वाचं नाहीये का? मग तुम्ही असं माझ्यावर रुसून बसलात तर कसं काय चालेल? वा, हे बरे. तुम्ही चुका करू शकता आणि आम्ही रुसायचे. मी कुठे म्हणाले तुम्हाला रुसू नका म्हणून, पण रुसवा लगेच सोडायला पण पाहिजे ना. नाहीतर तुमच्या प्रेग्नंट बायकोला असा सारखा किती त्रास देणार तुम्ही. नाही, बस झालं. बस झालं. व दुसरं ते गोड चेहरा करा करून माझ्याकडे बघू नकोस आता.